सोलापुरात शिक्षकास खंडणी मागणाऱ्या दोघांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागात कार्यरत असल्याचा फायदा घेऊन बहिणीस शिक्षण म्हणून वैयक्तिक मान्यतेचे काम करून घेतल्याचे सांगून नोकरी घालवतो अशी धमकी देत वेळोवेळी खंडणी मागून 1,00,000 रुपये घेण्यात आले. आणखी पैसे न दिल्यास अब्रू नुकसानी आपलेक प्रसिद्ध करण्याची किशोर दिगंबरराव बारड यांना धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किशोर बारड हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी नोकरीला असल्याचा फायदा घेऊन बहिणीला शिक्षक म्हणून वैयक्तिक मान्यता करून दिल्याचा आरोप संशयित आरोपी महेश महादेव जाधव व माणिक महादेव जाधव या दोघांनी केला होता. त्या बदल्यात त्यांनी फिर्यादी बारड यांच्याकडून वेळोवेळी 1,00,000 रुपये घेतले. त्यानंतर त्या दोघांनी आणखी खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बदनामी होईल असे प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे हे तपास करीत आहेत. पोलिसांनी त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावले असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात होईल असे सदर बाजार पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.